शिर्यात लौकिक दृष्टीने गव्हाची किंमत नाही, पण कणकेशिवाय किंवा रव्याशिवाय शिरा बनतच नाही. तात्विक दृष्टीने विचार केला तर तुपा इतकीच रव्याची किंमत मानावी लागेल. शिरा बनविण्यासाठी तूप, साखर, रवा या सर्वांचीच जरुरी असते. त्याप्रमाणे ज्ञान, वैराग्य, भक्ती यांची आवश्यकता एकसारखीच असते. जीवनात या तिघांचीही आवश्यकता असते. ज्ञान व वैराग्य जीवनात सोळाने उतरले तरच जीवाचा जीवभाव नष्ट होऊ शकतो. ज्या व्यक्तीत ज्ञान, वैराग्य आणि भक्ती परिपूर्ण असेल तोच उत्तम वक्ता जाणावा. अनेक ऋषी मुनी त्या गंगातीरी बसले होते, पण कथा करण्यास कुणीही तयार होईना. तेव्हा भगवंताने शुकाचार्यांना प्रेरणा दिली की तुम्ही गंगातीरी जेथे राजा परीक्षिती व अन्य ऋषी मुनी बसले आहेत तेथे जा. श्री शुकाचार्यात ज्ञान, भक्ती, वैराग्य परिपूर्ण आहेत. भागवत शास्त्र हे प्रेमाचे शास्त्र आहे. प्रेम तर 5वा पुरुषार्थ आहे. श्रीकृष्ण चिंतनात भान विसरले तर प्रेम सिद्ध झाले असे समजावे. परमात्मा प्रेमालाच आपले स्वरूप मानतात. ज्ञान मार्गात प्राप्ताची प्राप्ती आहे. ज्ञान मार्गात जो प्राप्त आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. भक्ती मार्गात भक्तीने भेदाचा नाश करावयाचा आहे. भक्ती मार्गात वेगळेपणा नष्ट करावयाचा असतो. ऐक्य साधायचे असते. विभक्त नव्हे तो भक्त. ज्ञान मार्गात भेदाचा निषेध आहे. ज्ञान मार्गात ज्ञानाने भेदाचा निषेध करण्यात आला आहे. ज्ञान व भक्ती या दोन्ही मार्गांचे ध्येय एकच आहे. सूत म्हणतात, आपण सर्व ज्ञानी आहात, परंतु लोकावर उपकार करण्यासाठी आपण प्रश्न विचारित आहात. तेव्हा सावध होऊन आपण कथा ऐका. पूर्वजन्मात काही पुण्य मिळवले असेल तरच ही कथा ऐकण्याचा योग येतो. कलियुगातील जीवांना कालरूपी सर्पाच्या मुखातून सोडविण्यासाठी शुकाचार्यांनी श्री भागवत पुराण सांगितले आहे. जेव्हा ही कथा शुकदेव राजाला सांगत होते तेव्हा तेथे देवतागण अमृत घेऊन आले. ते म्हणाले, स्वर्गातील हे अमृत आम्ही राजाला देतो आणि त्याच्या बदल्यात आम्हाला हे कथा अमृत द्या. शुकाचार्याने राजाला विचारले, राजा, तुला कथा अमृत प्यायचे आहे की स्वर्गातील अमृत प्यायचे आहे? तेव्हा राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारले की स्वर्गातील अमृत प्याल्याने कोणता लाभ होतो? शुकाचार्य म्हणाले, स्वर्गातील अमृत प्याल्याने स्वर्गातील सर्व सुखे मिळतात. स्वर्गातील अमृत दुःख मिश्रित असते. स्वर्गातील अमृत प्याल्याने पुण्याचा क्षय होतो व पापाचा क्षय होत नाही. कथामृताने पापाचा नाश होतो. कथामृताने भोग वासनांचा नाश होतो. म्हणून स्वर्गातील अमृतापेक्षा हे कथामृत श्रेष्ठ आहे. जय जय रामकृष्ण.